नमस्कार श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीच्या लोकांचे म्हातारपण, स्वभाव, गुण, अवगुण आणि आजार. या विश्लेषणात प्रत्येक वयाच्या टप्प्यावर काय घडेल, कुठले अनुभव येतील, हे सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. वृश्चिक राशीच्या लोकांचे बालपण विशेषतः संवेदनशील आणि गूढ असते. हे मुले खूप लक्षवेधी, निरीक्षक आणि सतत काहीतरी नवीन शिकणाऱ्या शोधात असतात. त्यांच्या भावनांची खोली खूप जास्त असते, त्यामुळे ते कधीही आपली भावना छुपवू शकत नाहीत. घरातील वातावरणावर ते संवेदनशील प्रतिक्रिया देतात. काही वेळा हे लहानपणीच आत्मविश्वास कमी असलेले दिसतात, परंतु त्यांच्या मनातील जिज्ञासा आणि आवड त्यांना नेहमीच पुढे नेते. या वयात त्यांना हृदयाशी संबंधित समस्या किंवा पचनसंस्थेचे हलके आजार जाणवू शकतात. त्यामुळे पालकांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. नंबर 2, 13 ते 19 वर्ष. किशोर अवस्थेत वृश्चिक राशीच्या युवकांचे व्यक्तिमत्व अधिक ठळक होते. भावनिक असणे, संवेदनशीलता आणि गूढ वागणूक या सर्व गुणांना तीव्रता मिळते. मित्र परिसरात ते खूप विश्वासू असतात, पण खूप कटू देखील होऊ शकतात. या वयात मानसिक ताणामुळे झोपेच्या समस्या, पचनाचे त्रास आणि हृदयाशी संबंधित हलके आजार निर्माण होऊ शकतात. शिक्षणात त्यांचा ध्यास खूप गडद आणि तल्लख असतो, त्यामुळे ते कठोर परिश्रम करतात. या टप्प्यावर पालकांनी त्यांचे मानसिक स्वास्थ्य सांभाळणे गरजेचे असते. युवा अवस्थेत वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वभाव स्थिर, ठाम आणि ध्येयपूर्तीसाठी कटिबद्ध होतो. त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि नेतृत्व गुण स्पष्ट होतात. प्रेमात ते खोलवर जातात, खूप भावनिक आणि समर्पित असतात. काही वेळा ईर्ष्या किंवा जिद्द त्यांचा अवगुण म्हणून प्रकट होतो. या वयात हृदय, लिव्हर, पचनसंस्था आणि मानसिक तणाव या विषयांकडे काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात हे लोक यश मिळवतात, परंतु आरोग्याबाबत दुर्लक्ष केल्यास गंभीर आजार उद्भवू शकतात. मध्यम वयात वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वभाव अधिक समजूतदार, शांतिप्रिय आणि अनुभव संपन्न होतो. सामाजिक प्रतिष्ठा, नातेसंबंध आणि कुटुंबासाठी त्यांचा समर्पणाचा भाव प्रगल्भ होतो. या वयात काही अवगुण जसे की लालसा, जिद्द किंवा इतरांवरील नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती लक्षात येऊ शकते. हृदयविकार, उच्च रक्तदाब, किडनी आणि पचनसंस्थेच्या समस्या या वयात उद्भवू शकतात. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान करणे अत्यंत गरजेचे आहे. वृश्चिक राशीच्या लोकांचे प्रौढ वय हे शांततेचे, अनुभवांचे आणि शास्त्रीय निर्णयक्षमतेचे असते. स्वभावात संयम, विवेक आणि सहनशीलता प्रकट होते. कुटुंबातील नातेसंबंध अधिक बळकट होतात, परंतु काही वेळा अति आत्मविश्वास किंवा आवडीनिवडीवर ठामपणा अवगुण म्हणून दिसू शकतो. या वयात हृदय, सांध्य व पचनसंस्थेचे आजार जास्त दिसतात. मानसिक स्वास्थ्य, ध्यान, योग आणि संतुलित जीवनशैली या वयात अत्यंत महत्त्वाचे ठरतात. वृद्धत्वाच्या सुरुवातीस वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वभाव अधिक शांतिप्रिय, गूढ आणि अनुभव संपन्न होतो. त्यांना जीवनातील मूल्यांची जाणीव होते आणि नातेसंबंधाचा गोडवा वाढतो. काही अवगुण जसे की जिद्द किंवा इतरांवर नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती कमी होत जाते. या वयात हृदय, किडनी, सांधे आणि मानसिक स्वास्थ्यासंबंधी समस्या येऊ शकतात. घरातील नातेसंबंध आणि कुटुंबातील गप्पा त्यांना मानसिक समाधान देतात. या वयात वृश्चिक राशीचे लोक शांत, अनुभव संपन्न आणि ध्यानशील होतात. स्वभावात सहनशीलता आणि संवेदनशीलता अधिक स्पष्ट होते, परंतु जुन्या आजारांचा परिणाम जाणवतो. विशेषतः हृदयविकार, सांध्यांचे आजार, किडनीची कमजोरी आणि पचनसंस्थेचा त्रास. या वयात त्यांना घरात नातेसंबंध आणि आध्यात्मिक जीवन यातच आनंद मिळतो. अवगुण कमी होत जातात, कारण अनुभव आणि ज्ञान त्यांना संयमी करतात. वृश्चिक राशीच्या लोकांना हृदयाची दुर्बलता, रक्तदाबाचे चढउतार, पचनाचे आजार आणि सांध्यांशी संबंधित समस्या सहसा येतात. वृद्धावस्थेत मानसिक स्वास्थ्य आणि स्मरणशक्तीवर लक्ष देणे खूप गरजेचे आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम, योग व ध्यान यामुळे आरोग्य टिकवता येते. तणाव आणि चिंता टाळणे या राशींसाठी खूप महत्त्वाचे असते. वृश्चिक राशींचे लोक अत्यंत
संवेदनशील, गूढ, दृढनिश्चयी आणि भावनिक असतात. ते एकदा लक्ष ठरवलं की त्यांचा पाठलाग खूप ताकदीने करतात. नातेसंबंधांमध्ये खूप विश्वासू असतात. अवगुणांमध्ये जिद्द, कटुता आणि इतरांवर नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती दिसते. जीवनातील प्रत्येक अनुभवातून ते शिका आणि स्वतःला सुधारतात. आणि सकारात्मक वैशिष्ट्ये. या राशीच्या लोकांचे मुख्य गुण म्हणजे दृढनिश्चय, समर्पण, संवेदनशीलता आणि विश्वासूपणा आणि गूढता. ते संकटातही स्थिर राहतात, इतरांशी जुळवून घेतात आणि नेहमी जीवनात नवीन शिकण्याचा उत्साह ठेवतात. या गुणांमुळे त्यांचे नातेसंबंध मजबूत राहतात आणि ते समाजात आदर मिळवतात. अवगुण. वृश्चिक राशींचे काही अवगुण म्हणजे जिद्द, ईर्ष्या, कधीकधी कटुता आणि इतरांवर नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती. हे गुण काही वेळा नातेसंबंधात तणाव निर्माण करतात, परंतु जीवनानुभव आणि आत्मचिंतनामुळे वृद्धावस्थेत ही प्रकृती कमी होते आणि संयम प्रकट होतो. मानसिक स्वास्थ्य. वृश्चिक राशीचे लोक मानसिकदृष्ट्या संवेदनशील असतात. त्यामुळे तणाव, चिंता आणि अधीरता यांचा परिणाम त्यांच्यावर होतो. ध्यान, योग, प्राणायाम आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकवता येते. हे उपाय जीवनभर त्यांना स्थिरता देतात. आध्यात्मिक प्रवृत्ती. वृद्धावस्थेत वृश्चिक राशीच्या लोकांचा अधिक कल हा आध्यात्मिकतेकडे वळतो. ध्यान, पूजा, साधना आणि आध्यात्मिक मार्गदर्शन त्यांना मानसिक शांती देतात. जीवनातील अनुभव त्यांना गूढतेच्या खोलात घेऊन जातात, ज्यामुळे त्यांच्या स्वभावात संतुलन येते. नंतर आहे नातेसंबंध आणि कुटुंब. वृश्चिक राशीच्या लोकांचे नातेसंबंध खूप मजबूत असतात. प्रेम, समर्पण आणि निष्ठा त्यांना खूप आदर मिळवून देतात. वृद्धावस्थेत ते कुटुंबासोबत वेळ घालवणे पसंत करतात आणि त्यांच्या अनुभवातून इतरांना ते मार्गदर्शन करतात. वृश्चिक राशीच्या लोकांचे म्हातारपण अनुभवसंपन्न, शांतिप्रिय आणि संवेदनशील असते. बालपण, किशोरावस्था, युवा अवस्था आणि मध्यम वय व प्रौढ वय आणि वृद्धत्व यातील प्रत्येक टप्पा जीवनाला नवीन अर्थ देतो. हृदय, किडनी, पचनसंस्था आणि सांध्यांचे आरोग्य लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. गुण, अवगुण आणि मानसिक स्वास्थ्य यांच्या संतुलनामुळे ते वृद्धावस्थेतही समाधानी राहतात. आता आपण पाहिलं की वृश्चिक राशीच्या लोकांचे म्हातारपण हे कसं असतं. त्यांचे गुण, अवगुण, स्वभाव, आरोग्याच्या बाबी. जगात प्रत्येक राशीचं वैशिष्ट्य असतं आणि प्रत्येक वृश्चिक राशीच्या लोकांचा अनुभव, संवेदनशीलता, जिद्द आणि गूढ स्वभाव हे त्यांच्या आयुष्याला एक अनोखा रंग देतात. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष नक्की करा. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राशी स्वामी चमत्काराच्या पुढच्या व्हिडिओत आपण आणखी काही राशींच्या भविष्यकथनांचा, गुणांचा आणि जीवनातील अनुभवांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तरी आपल्या जीवनातील प्रत्येक टप्पा आनंदी, आरोग्यदायी आणि प्रेमाने भरलेला राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर सदैव आशीर्वाद ठेवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.